मस्त आपले रेशमी आलू पराठे तयार झालेले आहेत। असे एकदम नरम झालेले आहेत। त्याबरोबर मी आलू मटर गोबीची भाजी बनवलेली आहे, खूप छान लागते। तुम्ही तुमच्याकडे पाहुणे आल्यावर सुद्धा अशा प्रकारचे तुम्ही रेशमी आलू पराठे बनवू शकता, खूप छान लागतात आणि करायला सुद्धा फार सोपे आहेत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, आज आपण बनवणार आहोत रेशमी आलू पराठा। हे रेशमी आलू पराठा खायला खूप छान लागतो। लहान मुलांच्या टिफिनला किंवा सकाळच्या नाश्त्याला सुद्धा तुम्ही बनवून देऊ शकता। खूप सोपं आहे बनवायला। तर त्यासाठी मी इथं 3 बटाटे उकडून घेतलेले आहेत। व्यवस्थित आपल्याला बटाटे उकडून घ्यायचे आहेत। उकडून व्यवस्थित आपल्याला थंड करायचे आहेत बटाटे। थंड करून मी सोलून घेतलेले आहेत। इथं मी एक ताट घेतलेलं आहे। ह्या ताटामध्ये आपल्याला हे बटाटे खिसून घ्यायचे आहेत। व्यवस्थित बटाटे खिसायचे आहेत आपल्याला। यामध्ये आपल्याला गाठी ठेवायच्या नाहीत बटाट्याच्या। व्यवस्थित आपले बटाटे उकडलेले आहेत। असे एकदम नरम झालेले आहेत बटाटे आपले। अशा प्रकारे आपल्याला 3 बटाटे खिसून घ्यायचे आहेत। सगळे बटाटे मी खिसून घेतलेले आहेत। आता यामध्ये घालायचे आपल्याला, मी 3 हिरव्या मिरच्या एकदम बारीक कट करून घेतलेले ते घालायचे आहेत। अर्धा चमचा आपल्याला चिली फ्लेक्स घालायचा आहे। अर्धा चमचा जिरे, थोडीशी कोथिंबीर घालायची आपल्याला यामध्ये, चवीपुरतं मीठ, आता यामध्ये आपल्याला बसेल एवढाच मैदा घालायचा आहे, कारण यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही। या बटाट्यामध्येच आपल्याला मैदा मळून घ्यायचा आहे। मैद्याच्या जागी तुम्ही गव्हाचं पीठ सुद्धा वापरू शकता, पण आपण कधी तर बनवतो हे रेशमी पराठा, त्यामुळे थोडासा आपण हॉटेलसारखा आज आपण हे रेशमी आलू पराठा बनवणार आहोत। अजिबात आपल्याला पाणी घालायचं नाही। एवढ्या ह्या बटाट्यामध्येच आपल्याला हे मैदा मळून घ्यायचा आहे। आपण जसं चपातीला पीठ मळतो त्या प्रकारे आपल्याला जास्त घट्ट पण नाही आणि जास्त सैल पण नाही असा गोळा मळून घ्यायचा आहे। अशा प्रकारे मी उंडा मळून घेतलेला आहे। जास्त सैल पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही आहे। याला आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। यामध्ये मी थोडा सुद्धा पाण्याचा वापर केलेला नाही आहे। जेवढा आपण मैदा घेतला होता तेवढा आपल्याला मैदा लागलेला आहे। अशा प्रकारे आपला उंडा झालेला आहे। आता यावर कपडा झाकून आपल्याला हे 10 मिनिटं असं झाकून ठेवायचं आहे, म्हणजे व्यवस्थित भिजलं जातं। 10 मिनिटं झालेलं आहे। आपला डो व्यवस्थित भिजलेला आहे। आता यामधला छोटासा आपल्याला गोळा घ्यायचा आहे। छोटाच घ्यायचा आहे, कारण हे खूप पातळ पराठे राहतात। अशा प्रकारे आता आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे। एक पोळपाट घेतलेला आहे। इथे मी थोडासा कोरडा मैदा घेतलेला आहे। यामध्ये आपल्याला हे पीठ बुडवून घ्यायचं आहे उंडा। आता आपल्याला हे एकदम पातळ पराठा लाटायचा आहे। याचा जेवढा शक्य होईल तेवढा पातळ लाटायचा आहे आपल्याला। चपातीपेक्षाही आपल्याला पातळ लाटायचा आहे पराठा। अशा प्रकारे एकदम पातळ पराठा लाटून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता एकदम असा पातळ लाटलेला आहे। दुसरा सुद्धा पराठा आपण असा पातळ लाटून घेऊया। हे पराठे करायला खूप सोपे आहेत। अगदी पहिल्या प्रयत्नात सुद्धा हे पराठे व्यवस्थित जमतात। एकदम असा पहिल्यासारखा आपल्याला पातळ पराठा लाटायचा आहे। आपला तवा सुद्धा व्यवस्थित गरम झालेला आहे।
तर यावर आपण पराठा भाजून घेऊया. व्यवस्थित आपल्याला दोन्ही साईडकडून हा पराठा भाजून घ्यायचा आहे. खायला सुद्धा अप्रतिम लागतात हे पराठे. आता आपण पलटी करून घेतलेला आहे पराठा. तर यावर आपण साजूक तूप लावून घेणार आहोत. या ठिकाणी तुम्ही तेल लावू शकता किंवा बटरसुद्धा लावू शकता. तूप लावल्यामुळे खूप छान लागतात हे चवीला पराठे. तर दुसऱ्या बाजूकडून सुद्धा आपण तूप लावून घेऊया. तर दोन्ही साईडकडून आपल्याला हा पराठा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. एकदम असे कापसासारखे मऊसूत पराठे होतात हे. 7 ते 8 घंटे आपण एकदम असे नरम पराठे राहतात हे. दोन्ही साईडकडून आपल्याला व्यवस्थित भाजायचं आहे. दोन्ही साईडकडून आपला पराठा व्यवस्थित भाजलेला आहे. अगदी नान जसे लागतात त्या चवीचे हे पराठे लागतात. तुम्ही बघू शकता असं मस्त भाजलेला आहे पराठा. असा एकदम नरम झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आता दुसरा सुद्धा आपण अशा प्रकारे भाजून घेऊया. दुसरा सुद्धा आपण व्यवस्थित आपल्याला हा पराठा भाजायचा आहे. असा कलर सुद्धा मस्त आलेला आहे आपला रेशमी पराठ्याचा. तर दोन्ही साईडकडून आपल्याला हा पराठा भाजायचा आहे तूप लावून. त्याला सुद्धा आपण दोन्ही साईडकडून तूप लावून घेऊया. करायला खूप सोपे आहेत हे पराठे आणि खायला सुद्धा अप्रतिम लागतात. असं मस्त भाजलेला आहे दोन्ही साईडकडून आपला पराठा. आता हे सुद्धा आपण काढून घेऊया. असे मस्त झालेले आहेत आपले पराठे. आता बाकी सुद्धा आपल्याला अशा प्रकारेच बनवून घ्यायचे आहेत पराठे. बघू शकता सगळे आपले पराठे बनवून तयार झालेले आहेत. असे मऊसूत पराठे आपले तयार झालेले आहेत, एकदम असे रेशमासारखे. म्हणूनच याला रेशमी आलू पराठा म्हणतात. असे मस्त झालेले आहेत. तुम्ही हे पनीरच्या भाजीबरोबर, लोणच्यासोबत किंवा आलू मटरच्या भाजीसोबत कशासोबतही खाऊ शकता किंवा असे सुद्धा खाऊ शकता. तुम्ही सकाळच्या नाश्त्याला किंवा लहान मुलांच्या टिफिनला सुद्धा तुम्ही बनवून देऊ शकता किंवा तुम्ही प्रवासात सुद्धा हे रेशमी आलू पराठे नेऊ शकता. तुम्हाला माझी आजची ही पराठ्याची रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंटद्वारे सांगा. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.